राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहुरी शहरात एका सराफ व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी 2 महिलांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। फिर्यादीनुसार जानेवारी 2025 मध्ये संगमनेर येथे लग्नाच्या नावाखाली संबंधित व्यावसायिकाकडून बळजबरीने नोटरी करून घेण्यात आली। त्यानंतर लग्नास नकार दिल्याने आरोपी महिलांनी त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे। तसेच संबंधित व्यक्ती झोपेत असताना त्यांचे खासगी फोटो काढण्यात आले। व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट जतन करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि वर्तमानपत्रांमध्ये बदनामी करण्याची धमकी देत 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले। धमक्यांमुळे घाबरलेल्या फिर्यादीने वेळोवेळी फोन पे किंवा रोख स्वरूपात काही रक्कम आरोपींना दिली। मात्र त्रास सुरूच राहिल्याने त्यांनी यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयातही लेखी तक्रार केली होती। त्यानंतर 9 जुलै रोजी आरोपी महिला राहुरीतील दुकानासमोर येऊन पुन्हा 10 लाख रुपयांची मागणी करत धमकी दिल्याचा आरोप आहे। अखेर त्रासाला कंटाळून संबंधित व्यावसायिकाने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या फिर्यादीवरून मनीषा दिलीप मैड आणि आणखी एका महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, राहुरी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।